नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10th सायन्सचा जो पेपर 2 आहे, तर त्या पेपर 2 मध्ये येणारे इम्पॉर्टंट जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। 100% मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतच असतात, तर ते इम्पॉर्टंट प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, कारण 10वीचं असेल 12वीचं असेल संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला त्या ठिकाणी केलं जात असतं। सोबतच तुमचा रिझल्ट कधी लागेल त्या संदर्भाचे अपडेट्स आपल्या चॅनलमार्फत प्रोव्हाइड केले जातात आणि सोबतच पुढचं तुमचं करिअर कसं असायला पाहिजे काय काय त्या ठिकाणी तर करिअरचं सुद्धा गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत केलं जात असतं। तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर बघा, 10thचा तुमचा सायन्सचा पेपर 2 जो आहे तो 20 मार्चला त्या ठिकाणी होणार आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही कसा स्कोर करू शकता तर यासाठी आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला देत असतो। तर ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर लगेचच आपण त्या क्वेश्चन्सवर जाऊया आणि संपूर्ण माहिती पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत या ठिकाणी ही माहिती काढण्यात आलेली आहे। तर पाहू शकता, क्वेश्चन बँक आहे मार्च 2024च्या एक्झामसाठी, आता ज्या तुमच्या एक्झाम्स सुरू आहेत त्यासाठी स्टँडर्ड आहे 10th म्हणजेच 10वीच्यासाठी आहे। यामध्ये मीडियम जरी इंग्लिश सेमी इंग्लिश असलं, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 साठीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा, या ठिकाणी जरी सेमी इंग्लिश असेल तरी ही जी काही प्रश्नपेढी आहे किंवा क्वेश्चन बँक ही संपूर्ण मराठीसाठी असणार आहे। बघा, सदर प्रश्नपेढी 100% अभ्यासक्रमावर आधारित आहे आणि त्यानंतर पुढे सदर प्रश्नपेढीतील प्रश्न हे अधिकच्या सरावासाठी असून प्रश्नसंचातील प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही, याची नोंद घ्यावी। या ठिकाणी जरी सांगितलेलं असेल तरी मागचा काही मित्रांनो अनुभव माझा त्या ठिकाणी आहे 2-3 वर्षाचा, त्या अनुभवावरून तुम्हाला सांगतोय की या प्रश्नपेढीतील प्रश्न तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळतच असतात। तर बघा, प्रश्नपेढीचे प्रश्न कशा पद्धतीने आहेत, काय काय प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतात। तर बघा, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मध्ये या ठिकाणी जर आपण पाहिले तर प्रश्न पहिला अ मध्ये तुम्हाला पाहायला मिळते, रिकाम्या जागा आहेत, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर त्या ठिकाणी लिहायचे आहे। बघा, 4 ऑप्शन्स आहेत, म्हणजेच आपण या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजेच MCQ टाईप हे प्रश्न तुम्हाला असतात। तर यामध्ये बघा, पहिला प्रश्न आहे, DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, डॅश डॅश म्हणतात। तर यामध्ये 4 ऑप्शन्स आहेत, A स्थानांतरण, B भाषांतरण, C प्रतिलेखन आणि D किंवा मग D उत्परिवर्तन। तर 4ही ऑप्शन्सपैकी एक ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचा असेल, बरोबर जो असेल तो, आणि 1 गुण तुमचं या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर अशा पद्धतीने जर आपण या ठिकाणी पाहिले तर बघा, संपूर्ण जे काही प्रश्न आहेत तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळतील। तर अशा पद्धतीने हे प्रश्न तुम्हाला येणार आहेत आणि त्यामधील कोणताही प्रश्न, आता बघा एवढे प्रश्न आहेत, एवढ्या प्रश्नापैकी कोणताही प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये येऊ शकतो। त्यामध्ये जर आपण पाहिले तर प्रश्न पहिला अ मध्ये तुम्हाला जवळपास 5 गुणांसाठीचा तो प्रश्न असतो आणि त्यामध्ये 5 गुण तुम्हाला मिळून जातील। तर बघा, मानवी शरीरात गुणसूत्राच्या डॅश डॅश जोड्या असतात, 22, 23, 44, 46, 4 ऑप्शन्सपैकी एक ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी बरोबरचा जो असेल तो लिहावा लागणार आहे। त्यानंतर पुढे बघा, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला भरपूर त्या ठिकाणी पाहायला मिळतात। जवळपास जर आपण पाहिलं तर बघा, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पाहायला मिळतात। अलैंगिक प्रजननात पेशीचे विभाजन डॅश डॅश पद्धतीने होते, सूत्री विभाजन, अर्धगुणसूत्री विभाजन, फलन आणि द्विफलन। त्यानंतर पुढे पॅरामेशियमचे विभाजन डॅश डॅश पद्धतीने होते, आडवे द्विविभाजन, नंतर उभे द्विविभाजन, साधे द्विविभाजन आणि पुनर्जनन। तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी जे काही प्रश्न आहेत ते पाहायला मिळतात आणि या प्रश्नांच्या याच्यावरनं जर आपण पाहिले तर बघा, हे जे काही प्रश्न तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येत असतात। बघा, 44 + XX मध्ये 44 म्हणजे डॅश डॅशची संख्या होय। तर बघा, शुक्रपेशी, अंडपेशी, अलिंग गुणसूत्र, लिंग गुणसूत्र। नंतर बघा, लघवी करताना आग व वेदना होणे ही लक्षणे डॅश डॅश या लैंगिक आजारात आढळतात, कोणत्या आजारात आढळतात। तर 4 ऑप्शन्स या ठिकाणी आहेत। तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारले जात असतात आणि 1 गुण तुम्हाला या प्रश्नाचा मिळतो, म्हणजेच प्रश्न पहिला अ तुम्हाला 5 गुणांसाठीचा त्या ठिकाणी असतो। तर असे एकूण जर आपण या ठिकाणी पाहिले हे जे काही प्रश्न आहेत ते किती आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर बघा भरपूर प्रश्न हे आहेत आणि यामधील कुठलाही प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी येत असतो। त्यासाठीच तुमच्यासाठी इम्पॉर्टंट
म्हणून जवळपास 121 प्रश्न या ठिकाणी आहेत. तर 121 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केले तर यामधील प्रश्न तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेत पाहायला मिळतील आणि 5 पैकी 5 गुण तुमचे त्या ठिकाणी मिळून जाणार आहेत. तर असे इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. नंतर प्रश्न पहिला बी मध्ये बघा, जर आपण पाहिलं तर वेगळा घटक ओळखा अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी बघा अशा पद्धतीचेच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी हे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांमधूनच तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जवळपास 48 या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. त्यानंतर प्रश्न पहिला बच्या 2 मध्ये फक्त नाव लिहा. तर बघा जी काही आकृती असेल ती आकृती तुम्हाला दिलेली असेल आणि त्या आकृतीचे तुम्हाला नाव लिहायची. या ठिकाणी बघा खालील आकृतीत कोणती क्रिया दाखवली आहे. तर बघा ही आकृती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि कोणती क्रिया दाखवलेली ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढे जर आपण खाली पाहिलं तर बघा खालील आकृतीत कोणती क्रिया दाखवलेली, तर या आकृतीमध्ये तुम्हाला बघायचं कोणती क्रिया आहे ते तुम्हाला ओळखायचे. खालील आकृतीतील भागांना नावे द्या. तर हे जे काय आकृती आहे तर या आकृतीतील भागांना नावे द्यायची आहेत आणि ते व्यवस्थितरित्या तुम्हाला त्या ठिकाणी जर अभ्यास तुम्ही केलेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकणार आहात. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमचे जे काही प्रश्न आहेत ते विचारले जात असतात आणि हे जे काही प्रश्न आहेत ते अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर पुढे बघा प्रश्न पहिला ब मध्ये तिसरा प्रकार असा असतो सहसंबंध ओळखा. तर या सहसंबंध ओळखामध्ये सुद्धा तुम्हाला सहसंबंध ओळखायचा आहे. अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न दिला जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला सहसंबंध जो आहे तो ओळखायचा आहे. जसं उभयलिंगी जास्वंदी तसे एकलिंगी आणि डॅश डॅश, तर तो संबंध तुम्हाला ओळखायचा आहे आणि 1 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये दिले जात असतात. त्यानंतर बघा प्रश्न पहिला बी मध्ये चौथा प्रकार कार्य लिहा. तर विद्युत जनित्रेचं कोणतं कार्य आहे, नंतर टर्बाईन किंवा मग झोतयंत्राचं कोणतं कार्य आहे, संगणन यंत्राचं कोणतं कार्य आहे, कूलिंग टॉवरचं कोणतं कार्य आहे ते तुम्हाला कार्य लिहायचे. अशा पद्धतीचे कोणतेही प्रश्न तुम्हाला दिले जाऊ शकतात. त्यानंतर प्रश्न पहिला ब मध्ये 5वा प्रकार चूक की बरोबर लिहा. तर बघा अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला दिले जातील. पर्यावरण ही एक अत्यंत व्यापक संज्ञा आहे. तर बघा यामध्ये चूक आहे किंवा बरोबर आहे ते तुम्हाला लिहायचे. कधी कधी जुळी अपत्ये जनुकीयदृष्ट्या वेगळी असतात. तर चूक आहे किंवा बरोबर आहे जर तुम्ही अभ्यास केला असेल चांगल्या पद्धतीने तर तुम्ही त्या ठिकाणी उत्तर देऊ शकणार आहात. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी विचारले जातात. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेच्या अगोदर तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी 95+ जो काही स्कोर आहे तो त्या ठिकाणी करू शकतात. सायन्स अँड टेक्नॉलॉजी या सब्जेक्टमध्ये सायन्स 1चा पेपर झालेला आहे, सायन्स 2चा पेपर बाकी आहे. सायन्स 1चा जरी कमी गेला असेल सायन्स 2मध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने जर त्या ठिकाणी पेपर लिहिला तरी सुद्धा तुम्ही चांगला स्कोर त्या ठिकाणी करू शकणार आहात. त्यानंतर पुढे आहे प्रश्न पहिला बी मध्ये जर आपण पाहिलं तर बघा 6वा प्रकारे जोड्या लावा. तर यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी चौकोन दिले जातील. शरीरशास्त्रीय पुरावे याची जोडी लावायची, नंतर पुराजीव विषयक पुरावे याची जोडी लावायची आहे. त्यानंतर बघा स्तंभ अ मध्ये आणि स्तंभ ब मध्ये जोडी लावायची. अ जीवनसत्व, ड जीवनसत्व, के जीवनसत्व आणि B1 जीवनसत्व. तर बघा या ठिकाणी हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. स्तंभ बी मध्ये बेरीबेरी, रक्तक्षय, मुळदूस आणि रातंधळेपणा, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी कोणता आजार होतो अशा पद्धतीचे हे या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा सूर्यप्रकाश, नैसर्गिक वायू यांची जोडी त्या ठिकाणी जोडायची आणि त्यावरून आपल्याला काही त्या ठिकाणी गुण जे आहेत ते त्या ठिकाणी मिळून जातील. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर अशा पद्धतीने तुम्हाला जोड्या जोडवा असेल. त्यानंतर पुढे बघा हे जे काही आहे संपूर्ण PDF अत्यंत महत्त्वाचे आहे, खूप मोठी PDF या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा प्रश्न पहिला बी मध्ये तुम्हाला व्याख्या लिहासुद्धा येऊ शकतं. तर यामध्ये बघा भाषांतरण, स्थानांतरण, उत्परिवर्तन, सहविक्रे, सजातीय गुणसत्रे, ऊर्जेचे चलन, खंडी भवन, शाकीय प्रजनन, फलन, पुनर्जनन, नंतर पुष्पवृंत, परागी भवन, जैव तंत्रज्ञान, लसचीजेचे प्रकार, ऑक्टोपसचे प्रचलन, योगर्ट, सौर गटाची जोडणी, हरित ऊर्जा याच्या ज्या काही व्याख्या आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी लिहायच्या असतील. पुढे आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. हा सुद्धा प्रकार तुम्हाला येऊ शकतो. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला गुण जे आहेत ते त्या ठिकाणी मिळून जातील. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जी काही प्रश्नपेढी आहे ती 2024साठी होती, मराठी माध्यमसाठी. जर तुम्हाला सेमी इंग्लिशसाठी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये IMP लिहून पाठवायचं आहे. सेमी इंग्लिशवाल्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये IMP लिहून पाठवायचे आहे. तुम्हाला सुद्धा ही जी काही PDF आहे ती सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्लिशमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. आता ही जी काही PDF आहे ती जर तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी जॉईन व्हावं लागणार आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला ही जी काही PDF आहे ती मिळून जाणार आहे. आणि ज्यांना टेलिग्रामला जॉईन व्हायचं असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम लिहून पाठवा किंवा मग तुम्ही 10th जरी लिहून पाठवलं तरी सुद्धा तुम्हाला टेलिग्रामच्या चॅनलची लिंक त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे. त्यानंतर बघा शास्त्रीय कारणे लिहा. आई वडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात, त्याचं शास्त्रीय कारण काय ते तुम्हाला लिहायचे. अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात.
तर बघा, जे काही इम्पॉर्टंट प्रश्न आहेत एवढ्या संपूर्ण अभ्यासक्रमातून इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. बघा, ही जी काही प्रश्नपीठ आहे ती अत्यंत महत्त्वाची आणि या प्रश्नपीठेच्या अभ्यासानेच चांगल्या पद्धतीने स्कोर तुम्ही या ठिकाणी करू शकता. प्रश्नपत्रिकेच्या बघा, तुमचा जो काही पेपर आहे तो उद्या आहे आणि त्या अगोदरच तुम्हाला ही जी काही प्रश्नपीठ आहे प्रश्नपत्रिका आहे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जात आहे. तर नक्कीच तुम्ही याचा चांगल्या पद्धतीने जर सराव केला, चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही चांगला स्कोर त्या ठिकाणी करू शकणार. 95+ स्कोर तुम्हाला करायचा असेल तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास या ठिकाणी करावा लागणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण जी काही प्रश्नपीठ आहे ते पाहायला मिळत आहेत. बघू शकता बघा, प्रश्न तिसरा, खालील प्रश्न सोडवा. तर बघा, यामध्ये हे जे काही प्रश्न आहेत तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. जसं डार्विनच्या सिद्धांतावर घेतले गेलेले आक्षेप कोणते आहेत, तर हे प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही लिहिलं तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्क्स मिळतील आणि हे जे काही प्रश्न आहेत तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायलाच मिळणार आहेत. तर बघा, व्यवस्थितरित्या लक्षात घ्यायचे मित्रांनो. चांगल्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला, परीक्षेच्या अगोदरच तुम्हाला हे प्रोव्हाइड करतोय, तर चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि चांगला स्कोर करा. तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे तो आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही 10वीची परीक्षा देणार असाल तर कमेंट बॉक्समध्ये 10th लिहायचे. तुम्ही 10वीची परीक्षा देताय का, 10th लिहा. 12वीची देताय का, 12वीची जर तुम्ही परीक्षा दिली असेल, आजचा शेवटचा पेपर होता 12वीचा, जर 12वीची परीक्षा दिलेली असेल तर त्यासुद्धा विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये 12th लिहायचं आहे. तुम्हाला सुद्धा रिझल्टच्या संदर्भाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.